शुभ सकाळ. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे जी के मराठी शेअर मार्केट चॅनलवर स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये निफ्टीच्या एक्सपायरीबद्दल बँक निफ्टीबद्दल बोलणार आहोत मित्रांनो. तर आज मित्रांनो 16 जानेवारी 2025 गुरुवारी निफ्टीची विकली एक्सपायरी आहे मित्रांनो, ज्यामध्ये आपले कॉल आणि पुट हे झिरो होण्याची खूप शक्यता असते जर का आपल्या रेंजमध्ये निफ्टी नसेल तर मित्रांनो. तर यावेळेस ट्रेड घेताना खूप काळजीपूर्वक ट्रेड घ्यावा मित्रांनो. कॉल आणि पुटमध्ये जेव्हा आपण एंट्री करू तेव्हा खूप काळजीपूर्वक एंट्री करायला हवी मित्रांनो. तसंच मी तुम्हाला मित्रांनो 2 इंट्राडे स्टॉकबद्दल देखील सांगणार आहे. कुठे एंट्री आहे, कुठे टार्गेट आहे त्याबद्दल देखील सांगणार आहे मित्रांनो. तर आपले सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसे काम करतात याबद्दल आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील बोललेलो आहे मित्रांनो. जर का कोणी व्हिडिओ पाहिले नसतील तर त्यांनी या आधीचे व्हिडिओ देखील सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे बघावे मित्रांनो, की आपले सपोर्ट आणि रेजिस्टन्स कशाप्रकारे वर्क करतात. तर आपण आता निफ्टीचे आउटलुक बघूया, मार्केट आउटलुक बघूया मित्रांनो. त्यासाठी मी तुम्हाला निफ्टीच्या चार्टवरती घेऊन जातो मित्रांनो. इथे बघू शकता मित्रांनो, आपण काल निफ्टीला सपोर्ट सांगितलेला होता 23,110चा, 23,110चा, आणि वरती रेजिस्टन्स सांगितलेला होता मित्रांनो 23,314चा. इथे तुम्ही बघू शकता हे पहिला सपोर्ट होता आपला 23,110चा आणि वरती रेजिस्टन्स सांगितलेला होता 23,314चा मित्रांनो. तर काल निफ्टी ओपन झालेली होती मित्रांनो. इथे तुम्ही बघू शकता, ही बघा 9/15ची कॅन्डल आहे. 15 जानेवारीची ओपन झालेली होती 23,253ला आणि क्लोज होता तिचा 23,206चा. तिथून निफ्टीने वर जाण्याचा प्रयत्न केलेला मित्रांनो. हे बघा इथे कॅन्डल बघू शकता, 15 जानेवारीची 10:45ची कॅन्डल आहे मित्रांनो. 23,293चा हाय मारलेला होता मित्रांनो, परंतु आपला 23,314 हा जो रेजिस्टन्स होता तो काही ब्रेक केलेला नाही मित्रांनो. तिथून पुन्हा निफ्टी खाली आलेली आहे. आलेली आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता इथे लो मारलेला आहे, डेज लो आहे मित्रांनो. 23,147चा डेज लो आहे मित्रांनो. तिथे तुम्ही बघू शकता आपला जो सपोर्ट होता 23,110चा आणि 23,314चा, ह्या रेंजमध्येच आज काल निफ्टीही राहिलेली आहे मित्रांनो. आणि याआधी देखील आपण बघू शकतो मित्रांनो 14 जानेवारीचा त्या दोन्ही रेंजमध्येच राहिलेली आहे मित्रांनो. 2 दिवस 23,110 आणि 23,314 ह्या रेंजमध्येच निफ्टी राहिलेली आहे मित्रांनो. इथे तुम्ही बघू शकता. तसंच आज निफ्टीचे चान्सेस आहे मित्रांनो. आपले सपोर्ट जे आहेत ते सपोर्ट तेच राहणार आहे आजचा दिवस देखील मित्रांनो. सपोर्ट जो आहे तो 23,110चा पहिला सपोर्ट आहे आणि 23,314चा हा रेजिस्टन्स आहे. परंतु आज शक्यता आहे मित्रांनो, आपण जो हा गॅप बघत आहात, हा जो गॅप बघत आहे या ठिकाणी मी स्क्रीन तो या ठिकाणी गॅप बघत आहात मित्रांनो, हा आज भरून निघण्याची शक्यता आहे मित्रांनो. निफ्टी हा गॅप आहे तो आज भरून निघेल. आज एक्सपायरी पण आहे मित्रांनो, काळजीपूर्वक ट्रेड करा. आज गॅपअप जो होता आधीचा तो भरून निघण्याची शक्यता आहे आणि पुन्हा एकदा खालती येण्याची शक्यता आहे निफ्टी मित्रांनो. ते तुम्ही बघू शकता. सकाळी 23,314चा जो हा रेजिस्टन्स आहे तो ब्रेक होऊन वरती जाऊ शकते निफ्टी मित्रांनो, आणि पुन्हा एकदा थोडी खाली येऊ शकते. दुपारनंतर निफ्टी पुन्हा एकदा खाली येऊ शकते. 23,314 हा सकाळी ब्रेक होईल आपला रेजिस्टन्स आणि पुन्हा त्याच्या खाली थोडी येऊ शकते मित्रांनो. तसंच आपण बँक निफ्टीचा देखील सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघूया मित्रांनो. तर बँक निफ्टीमध्ये देखील बघूया आपण. तर बँक निफ्टीमध्ये आपण 14 जानेवारीचा जो सपोर्ट दिलेला तिथूनच तो ओपन झालेला होता मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही. आणि नंतर 15 जानेवारीची ही कॅन्डल बघू शकता मित्रांनो. 15 जानेवारीची ही कॅन्डल आहे जिचा हा ओपन होता 48,807चा आणि क्लोजिंग झालेली होती त्याची 48,794. तिथे मित्रांनो आपला रेजिस्टन्स होता तो 48,100चा हा रेजिस्टन्स होता आणि खालती सपोर्ट होता तो 48,264चा मित्रांनो. तर बँक निफ्टी देखील मित्रांनो वरती जाण्याचा प्रयत्न केलेला होता. हे बघा 11 वाजल्याची कॅन्डल आहे मित्रांनो. हा 15 मिनटाचा टाईम फ्रेमवरती चार्ट आहे मित्रांनो बँक निफ्टीचा. तर बँक निफ्टीने देखील इथे वरती जाण्याचा प्रयत्न केलेला होता. ही 11 वाजताची कॅन्डल तुम्ही बघू शकता, जिचा हाय आहे 49,082
परंतु आपला इथे रेजिस्टन्स होता मित्रांनो 49,100चा. तिथून पुन्हा एकदा बँक निफ्टी खाली आलेला आहे, जिने लो मारलेला आहे मित्रांनो. डेज लो आहे हा 48,523चा हा डेज लो आहे मित्रांनो. तर आज शक्यता आहे बँक निफ्टी देखील 49,000 जो 100चा रेजिस्टन्स आहे तो ब्रेक करून वरती जाऊ शकतो आणि तिथून पुन्हा एकदा थोडासा खालती येऊ शकतो दुपारच्या नंतर मित्रांनो. तर हे तुम्ही काळजीपूर्वक ट्रेड करा. इथे 49,100 हा आपला रेजिस्टन्स आहे, पण तो सकाळी ब्रेक होऊन वरती जाऊ शकते बँक निफ्टी आणि तिथून पुन्हा एकदा त्या रेंजलाच येऊ शकते दुपारच्या नंतर मित्रांनो. तर ट्रेड घेताना खूप काळजीपूर्वक ट्रेड घ्या मित्रांनो. ह्याचं स्क्रीनशॉट देखील काढू शकतात तुम्ही मित्रांनो. बँक निफ्टीचा खालती सपोर्ट आहे 48,264, नंतर वरती रेजिस्टन्स आहे 49,100 आणि त्याच्यावर पुन्हा एक रेजिस्टन्स बनतो 49,710चा मित्रांनो. तसंच निफ्टीचा देखील तुम्ही एक स्क्रीनशॉट काढू शकता मित्रांनो. निफ्टीचा देखील एक स्क्रीनशॉट काढू शकता मित्रांनो. आपला निफ्टीचा सपोर्ट आहे 23,110चा खालती, त्याच्यावर रेजिस्टन्स बनतो 23,314 जो आज ब्रेक होऊ शकतो मित्रांनो. हे तुम्ही काळजीपूर्वक करा आणि कॉल आणि पुटमध्ये ट्रेड घेताना खूप काळजीपूर्वक मित्रांनो ट्रेड घ्या, कारण का आपले ट्रेड हे जर का त्या रेंजमध्ये नसतील तर आपले कॉल आणि पुट हे दोन्ही देखील झिरो होऊ शकतात. त्यामुळे ट्रेड घेताना काळजी घ्या मित्रांनो. तसंच मी तुम्हाला 2 इंट्राडे स्टॉक सांगणार आहे मित्रांनो. तर पहिला आपला इंट्राडेचा स्टॉक आहे तो रिलायन्स इंडस्ट्रीजचा स्टॉक आहे मित्रांनो. पण रिलायन्स इंडस्ट्रीजच्या चार्टवरती जाऊया. मित्रांनो आपण इथे रिलायन्सच्या चार्टवरती आलेलो आहे आणि मित्रांनो इथे आपला सपोर्ट जो दाखवत आहे, पहिला सपोर्ट 1238चा सपोर्ट दाखवत आहे, दुसरा सपोर्ट आहे तो आपला 1249 आणि वरती रेजिस्टन्स बनत आहे 1256चा. तर मित्रांनो इथे मी सांगू इच्छितो रिलायन्सचा स्टॉक हा तुम्ही 1256ला बाईंगला तुम्ही घेऊ शकता. 1256 आणि टार्गेट ठेवू शकता त्याचा 1266 ते 1270 हा टार्गेट ठेवू शकतात तुम्ही मित्रांनो. आणि दुसरा स्टॉक आहे आपला टेक महिंद्रा. तर ह्या टेक महिंद्रामध्ये देखील आपण एक इंट्राडेचा स्टॉक आहे, त्याच्यामध्ये देखील तुम्ही एक बाईंग ठेवू शकता मित्रांनो. याचा सपोर्ट आहे 1662, वरती रेजिस्टन्स आहे 1674 आणि आणखीन एक वरती रेजिस्टन्स आहे 1692चा. तर मित्रांनो इथे 1668 ते 1670 या रेंजमध्ये तुम्ही एक बाईंग ठेवू शकता टेक महिंद्राची आणि वरती त्याचा टार्गेट असू शकतो मित्रांनो 1677, 1684 आणि 1692 हे 3 टार्गेट असू शकतात मित्रांनो. तर ट्रेड घेताना खूप काळजीपूर्वक ट्रेड घ्या. पाहिजे तर पहिल्यांदा पेपर ट्रेडवरती तुम्ही ट्रेड उतरवा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला देखील त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वतःला तुम्हाला आत्मविश्वास येईल की हां बाबा आपले सपोर्ट आणि रेजिस्टन्स कशा प्रकारे काम करतात त्याबद्दल मित्रांनो. तसंच मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आहे मित्रांनो. तर जी काही गुंतवणूक आहे ती तुम्ही आपल्या जबाबदारीवर करावी. जे काही ट्रेड आहे ते तुम्ही आपल्या जबाबदारीवर ट्रेड घ्यावे. यातून कोणत्याही प्रकारचा सल्ला दिला जात नाही मित्रांनो. जी काही गुंतवणूक आहे ती तुम्ही स्वतःच्या जबाबदारीवर करा. तसंच हा एज्युकेशन पर्पजसाठी व्हिडिओ आहे मित्रांनो. तसंच या व्हिडिओद्वारे कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला देण्यात येत नाही मित्रांनो. जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब्स नक्की करा मित्रांनो. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो.